परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात विशाल धरणे आंदोलन। दिंडोरी तालुक्यातील काही प्रदूषणकारी आस्थापनांमुळे दिंडोरी परिसरातील शेतजमिनीचे, नैसर्गिक नाल्याचे व कादवा नदीचे, आरोग्याचे व निसर्गाचे नुकसान होत आहे। त्यामुळे मानवी आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत आहे। याबाबत परिवर्तन कामगार सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सुदाम भोये यांच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षांपासून लढा चालू आहे। 1 महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण विभाग नाशिक यांच्या दालनासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळी संबंधित अधिकारी यांनी निवेदन स्वीकारत असताना सर्व प्रदूषण करणाऱ्या आत्पनेवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। पण महोदय यांनी एका कंपनीला क्लोजर नोटीस देऊन उर्वरित कंपन्यांना अभय दिले की काय याची शंका आल्याने परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या पुढाकाराने स्थानिक शेतकरी राकेश जिकाळे आणि सुदाम भोये यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र प्रदूषण विभाग येथे 1 धरणे आंदोलन करण्यात आले। वृत्तसंकलन ज्ञानेश्वर बागुल, कळवण प्रतिनिधी। सुदामदादा भोये त्याचबरोबर लखमापूरचे भूमिपुत्र राकेश जिकाळे यांच्या नेतृत्वामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून हे आजचं 1 दिवसीय आंदोलन आम्ही इथे उभारलेलं आहे। आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पर्यावरण विभाग मंत्रालय यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर या प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांना चौकशी करून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन करण्यात येईल। याची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण मंत्रालय यांनी घ्यावी।